हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, उद्या तुमचा सायन्स 1चा पेपर आहे. तुमची जर आतापर्यंत एकही स्टडी झाली नसेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स 1चे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे क्वेश्चन तुमच्या बोर्डमध्ये दिसायचे खूप जास्त चान्सेस आहे. रिपीटेडली विचारतात तेच क्वेश्चन आले आहे. प्रत्येक चॅप्टर मधून तीन चार क्वेश्चन मी तुमच्यासाठी आणलो. तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगला असा रिस्पॉन्स देताय. आपले व्हिडिओ चांगले व्हायरल होत आहेत आणि मिनिमम 25 मार्क्सच्या आपल्या व्हिडिओज मधून ॲज इट इज व्हॅल्यू सोबत आपल्या बोर्डच्या पेपरमध्ये उतरत आहे. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. सायन्स 2 ची पीडीएफ तर मी 100% तुमच्यासाठी देणारच आहोत आणि क्वेश्चन इम्पॉर्टंट ते बी देणारच आहोत. आता एक सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी आणि मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो तर तुम्हाला पण थोडासा माझ्यासाठी एक छोटासा काम करायचं आहे. आता समजा का सायन्स 2 चा पेपर ज्या दिवशी आहे आपला त्या दिवशीपर्यंत समजा का आपल्या चॅनलचे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. लक्ष द्या, सायन्स 2 च्या पेपरच्या दिवशीपर्यंत समजा का आपले 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर मी तुमच्यासाठी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे हिस्ट्री आणि जॉग्राफीचे अशाच प्रकारचे व्हेरी इम्पॉर्टंट पेपर लीकचे क्वेश्चन तुमच्यासाठी मी आणून देणार आहोत. फक्त तुम्हाला आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपले सबस्क्रायबर 5000 होईल याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता सायन्स 1 चे आपले कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा. मग आता सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्हाला करायचं आहे सगळ्यात पहिला केपलर्स लॉ, मास अँड वेट, व्हॅल्यू ऑफ जी, झिरो ॲट सेंटर, डिफाईन हे डेफिनेशन करायचे आहे, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, युनिव्हर्सल लॉ. आता याचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. जास्त व्हिडिओ आपण लांब नाही करणार आहोत. दुसरा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. फक्त हे 5 क्वेश्चन आहेत, छोटे छोटे क्वेश्चन आहे. मेंडेलिव्ह डिमेरिट स्ट्रक्चर पिरियड ग्रुप वाला क्वेश्चन, त्यानंतर मेंडेलिव्ह मॉडर्न पिरियडिक लॉ जो आहे तो आणि 282 वाला क्वेश्चन. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन इक्वेशन टाइप्स, त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग, बॅलन्सिंग, करोजन आणि रॅन्सिडिटी. बस एवढेच तुम्हाला 4-5 टॉपिक करायचे आहे. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, टंगस्टन वायर, फ्लेमिंग्स रूल, डायग्राम, गॅल्व्हॅनोमीटर आणि मोटर जनरेटरचा थोडासा तुम्हाला करायचा आहे डिफरन्स बिटवीन. याच्यातले डायग्राम जे आहे जेवढे तुमच्या पुस्तकात दिले आहे त्याचे नावं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर हीट मधले जे अनॅम्युलस बिहेवियर, होप्स अपॅरेटस, लॅटेंट हीट, ड्यू पॉइंट आणि स्पेसिफिक हीट एवढा केलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ट्विंकलिंग ऑफ स्टार, रेनबोस, लेन्स लॉ आणि डिस्पर्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बस संपले 3 प्रश्न. त्यानंतर लेन्सेस मधले नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, डिफरन्स बिटवीन. बॉक्स जो आहे तिच्यातला लेन्सेस वाला तो एक आय तुम्हाला करून जायचा आहे. सिंपल मायक्रोस्कोप गिव्ह रिझन वाला क्वेश्चन, सुरभी वाला पीडीएफ मधून क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे आणि कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स लेन्सचा डिफरन्स बिटवीन. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे मेटलर्जी मधला मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम, हॉल्स आणि बेअर्स मेथड चांगली तुम्हाला करायची आहे. अलॉय, सोडियम इन केरोसिन वाला हा थोडासा मोठा चॅप्टर आहे. ओके. आयोनिक कंपाऊंड वाला, सोडियम अमलगम, गोल्ड अमलगम त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारू शकते आणि रेडॉक्स रिएक्शन. आणि शेवटचा मेटल नॉन मेटल मधला डिफरन्स बिटवीन. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड मधले फक्त होमोलॉगस सिरीज, पॉलिमर, डॉट स्ट्रक्चर आणि आयुपीएससी. आयुपीएससीचा ऑलरेडी मी व्हिडिओ आजच अपलोड केला होता, व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला आयुपीएससीतले तर कोणतेच तुम्हाला डाऊट राहणार नाही. त्याच्यानंतर लास्ट चॅप्टर आहे आपला स्पेस मिशन. स्पेस मिशन मधला एक स्पेस डेब्रिज तुम्हाला चांगला करायचा आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट बॉक्स दिला एक एक्सरसाइज मध्ये आहे आणि एक तुमच्या पुस्तकात आहे. ते 2 बॉक्स जे आहेत तुम्हाला चांगले करायचे आहे आणि एक लॉन्च व्हेकल पीएसएलव्ही जीएसएलव्ही. बस संपला. एवढा जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. हे जे क्वेश्चन आहे हे 100%च येणार असं मी नाही सांगत, पण तुमची अजूनपर्यंत एकही समजा का स्टडी नाही झाली आहे तर तुम्ही हे क्वेश्चन आता करू शकता. जास्ती चान्सेस आहे का हे क्वेश्चन येईल, मी याची 100% गॅरंटी नाही देतो. आतापर्यंत आपण जे पीडीएफ आणि पुस्तकातले टेक्स्टबुक मधले जे इम्पॉर्टंट सांगत आहोत त्याच्यातले 100% येणार, पण हे बी रिपीटेड क्वेश्चन आहे, येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. काहीच नाही अभ्यास झाला असेल तर हे पहिले तुम्हाला क्वेश्चन्स करायचे आहे. हे करून जा. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा. 5000 सबस्क्रायबर जर केले तर मी अजून एक वेळा सांगतो तुमच्यासाठी हिस्ट्री, जॉग्राफी, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जॉग्राफी सगळ्यांचे मी पेपर लीकचे क्वेश्चन तुमच्यासाठी मी आणून देणार आहोत. थँक्यू सो मच.